उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. संभाजीनगरात असेल राज्यातील तिसरं सी डॉपलर रडार, डॉक्टर भागवत कराड यांची माहिती. पालकांनी स्वतः वाचावं, मग मुलांवर वाचनाचे संस्कार करावे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं ग्रंथोत्सव प्रारंभ प्रसंगी प्रतिपादन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंजूर झालेले सी डॉपलर रडार हे राज्यातील तिसरे सी डॉपलर रडार असल्याची माहिती माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांची उपस्थिती होती. आपल्या सर्वांना माहित आहे, सी डॉपलर रडार हे संभाजीनगरसाठी मंजूर व्हावं म्हणून मागच्या 2 वर्षापासून प्रयत्न करतोय मी. सी डॉपलर रडार हे हवामानाचा अंदाज देण्यासाठी महत्त्वाचं आहे. प्रत्येक 3 घंट्याला 4 घंट्याला ते अंदाज देत असतं. महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये फक्त ही आपली 40वी मशीन आहे जी सी डॉपलर इथं लावतोय. 40वर आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त 2 ठिकाणी म्हणजे समुद्रकिनारी अरेबियन सीच्या ठिकाणी आणि नागपूरला ही योजना होती. आपल्याकडं लावतोय ते साधारण 400 किलोमीटर, म्हैसमाळपासून 400 किलोमीटर मराठवाडा असेल, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग कव्हर करेल. हे घेण्यासाठी आम्हाला जसं निकम यांनी सांगितलं, बरेच म्हणजे 4-5 डिपार्टमेंटला प्रयत्न करावे लागले. जितेंद्र सिंग नावाचे केंद्रीय मंत्री आहेत, काश्मीरचे, जम्मू काश्मीरहून निवडून आलेले पण केंद्रात मंत्री आहेत. त्यांना मी 2 वर्षापूर्वी भेटलो होतो. त्यांनी ते मंजूर केलं. जागा घेण्यासाठी कुठं लावलं पाहिजे, कुठे डोंगरावर लावलं पाहिजे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आम्ही आसपासचे सर्व डोंगर म्हणजे साताऱ्याचा डोंगर असेल, इकडं पाचोडच्या अलीकडचा डोंगर असेल, इथं भांगसी माता असेल, दौलताबाद किल्ला असेल, सर्व ठिकाणी 7 ठिकाणी यांनी सर्वे केला आणि म्हैसमाळ त्यांना योग्य वाटलं. म्हणजे 100% क्लिअरिटी म्हैसमाळ वाटली म्हणून आम्ही म्हैसमाळ सिलेक्ट केलेला आहे. आता हे झालं सी डॉपलर, एवढंच आपलं. वाळूज महानगरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या साऊथ सिटीत अंमली पदार्थ विरोधी पथकानं 1.5 किलो गांजा पकडल्यानं वाळूज MIDCत खळबळ उडाली आहे. हा गांजा पळशी तालुका सिल्लोड इथून 35 वर्षीय युवक घेऊन आला होता. पोलिसांनी या युवकासह त्याला गांजा पुरवणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. वाळूज महानगरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या साऊथ सिटीमध्ये 1.5 किलो गांजा पकडल्याची कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वतीनं करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी 21 मार्च रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास करण्यात आली. पदमसिंग महर असं आरोपीचं नाव आहे. त्याच्या जवळील बॅगची पाहणी केली असता त्यात एका कापडी पिशवीत व एका प्लास्टिक पिशवीत 2 वेगवेगळ्या ठिकाणी आंबट उग्र वास असलेला गांजा जप्त करण्यात आला. त्याचं वजन 1 किलो 584 ग्रॅम भरलंय. त्याला ताब्यात घेण्यात आलं. गांजा, त्याचा मोबाईल असा एकूण 42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तो फरशी फाटा सिल्लोड ते छत्रपती संभाजीनगरचे SD महामंडळाचे प्रवास करून गांजाची डिलिव्हरी देण्यासाठी आला होता. चौकशीत त्यानं गांजा शिवाजी बसंत याच्याकडून आणल्याचं सांगितलं. पोलीस अंमलदार लालाखान जाफर खान पठाण यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध वाळूज MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर अधिक तपास सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडे 10,32,47,000
423 रुपये मालमत्ता कर थकल्यानं कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय व सचिव दालन महानगरपालिकाच्या वतीनं सील करण्यात आलंय। मार्च एंड असल्या कारणाने महानगरपालिकेच्या वतीनं कर वसुलीची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असून या आर्थिक वर्षात कर वसुली समाधानकारक झाली नसल्याचं महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी म्हटलं आहे। तरी देखील महानगरपालिकेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात सदर मोहीम राबवली जात असून कर बुडवणाऱ्या संस्था दुकानांवर सील लावण्याची कारवाई करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 22 मार्च 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडी यांच्याकडे 10,32,47,423 रुपये मालमत्ता कर थकीत असल्यानं कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय व सचिव दालन सील करण्यात आलं। उपरोक्त कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उपआयुक्त कर अर्पणा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 आयुक्त प्राजक्ता वंजारी, कर अधीक्षक सचिन सोनी, मुकुल वांगर, दाभाडे, पगडे, इम्तियाज व नागरी मित्र पथक यांनी सदर मालमत्ता सील केली। छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनधिकृत भूखंड तसंच बांधकामाबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीनं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। महानगर क्षेत्रात सर्वेक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त दिलीप गावडे यांनी केलंय। विभागीय आयुक्त कार्यालयात आज छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील विनापरवानगी भूखंड तसंच बांधकाम सर्वेक्षणाबाबत गावडे यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्वेक्षणासाठी सेवा देणारे विद्यार्थी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधला। यावेळी महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सहमहानगर नियोजनकार रवींद्र जायभाये यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनधिकृत विनापरवाना भूखंड व बांधकामाबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सर्वेक्षणासाठी आपली सेवा देणार आहेत। कमवा व शिका योजनेच्या धर्तीवर शैक्षणिक अभ्यासक्रमावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होऊ देता विद्यार्थी सर्वेक्षणाचं काम करणार आहेत। या सर्वेक्षणाअंतर्गत महानगर क्षेत्रात नागरिकांकडे विद्यार्थी जातील त्यावेळी नागरिकांनी आपल्याकडील या संदर्भातील कागदपत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्वेक्षणातील प्रश्नावली बाबत अचूक माहिती द्यावी, जेणेकरून नियमाप्रमाणे भूखंड तसंच बांधकाम नियमित करण्याकामी मदत होणार आहे। अनधिकृत भूखंड तसंच बांधकाम नियमित झालं तर गरजूंना या मालमत्तेवर बँकेकडून कर्ज मिळणंही सुलभ होणार आहे। तसंच ज्यांना सदर मालमत्तेची विक्री करावयाची असल्यास विक्री करणंही सुलभ होईल। त्यामुळे नागरिकांनी या सर्वेक्षण मोहिमेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करावं असं आवाहनही विभागीय आयुक्त तथा महानगर आयुक्त श्री गावडे यांनी केलंय। सर्वेक्षणाअंतर्गत विद्यमान वापर भूखंड धारकांचं नाव, भूखंड क्रमांक, गट क्रमांक, मालकी हक्काबाबतची कागदपत्र, बांधकाम परवानगी, 7/12 उतारा, भूमी अभिलेख कार्यालयाकडील मोजणी, ग्रामपंचायत 8अ उतारा, वीज देयक, लेआउट प्रत, भूखंडाचं क्षेत्रफळ, बांधकामाचं क्षेत्रफळ, भूखंड तसंच बांधकामाचा कच्चा नकाशा, मिळकतीचं वर्णन याबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या।
शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर आपलं स्वागत। मुले वाचत नाहीत अशी तक्रार हल्ली पालक करतात। मुलांवर वाचनाचे संस्कार करायचे तर पालकांनी आधी पुस्तकं वाचायला हवीत, तरच मुलं त्यांचं अनुकरण करतील आणि पुढच्या पिढीत वाचन संस्कृती रुजेल, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केलंय। उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं शुक्रवार दिनांक 21 व शनिवार दिनांक 22 असं 2 दिवस ग्रंथोत्सव 2025चं आयोजन येथील समता दर्शन वाचनालय सभागृह, चुन्नीलाल पेट्रोल पंप समोर समतानगर इथं करण्यात आलंय। ग्रंथोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं। उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर दासू वैद्य हे होते, तर ज्येष्ठ साहित्यिक प्रकाशक बाबा भांड, डॉक्टर रा.शम. बालेकर, गुलाबराव मगर, अण्णा वैद्य, प्रशांत गौतम, पत्रकार सुहास सरदेशमुख, जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष सावळे आदी उपस्थित होते। ग्रंथोत्सवाचा प्रारंभ क्रांती चौकातून ग्रंथ दिंडीद्वारे करण्यात आला। मानव विकास आयुक्तालय उपायुक्त मिलिंद नारिंगे, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, साहित्यिक D.S. काटे, कुंडलिक अतकरे आदी मान्यवर तसंच शालेय विद्यार्थी उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी यावेळी विविध वेशभूषा करून आपला सहभाग दिला। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते ग्रंथोत्सवातील ग्रंथदालनांचं उद्घाटन करण्यात आलं। या ठिकाणी ग्रंथदालनं असून तिथं ग्रंथ प्रदर्शन व विक्रीची सोय आहे। ग्रंथप्रेमींनी ग्रंथ पाहण्या व खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती। दीप प्रज्वलनानं मुख्य सोहळ्यास सुरुवात झाली। यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी वाचन संस्कृतीचं महत्त्व विशद केलंय। ते म्हणालेत की आपण संतांची भूमी म्हणतो, मात्र प्रत्यक्षात संतांचं साहित्य वाचत नाही। बौद्धिक प्रगल्भतेसाठी
वाचन करणं गरजेचं आहे. कविता, गीत, कथा, कादंबऱ्या, वैचारिक ग्रंथ, क्रमिक पुस्तकं असे कोणत्याही स्वरूपातील साहित्य हे संस्कारासाठी महत्वाचं असतं. अनेक घरांमध्ये शोकेसमध्ये पुस्तकं ठेवलेली असतात. पुस्तकं ही शोभेची वस्तू नसून ते वाचण्यासाठी व आत्मसात करण्यासाठी आहे. वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी लहान लहान स्वरूपात ग्रंथोत्सव आयोजित करून मुलांपर्यंत पुस्तकं पोहोचवावीत, त्यांची व ग्रंथांची भेट घडवावी असं आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलं. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी साबळे यांनी केलं, तर सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर पाण्याविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं 22 मार्च जागतिक जलदिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत गावांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येऊन साजरा करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी केलंय. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर पाण्याचं शुद्ध पाणी नळाद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी उद्दिष्ट आहे. गावात राबवल्या जाणाऱ्या जलजीवन मिशन व शुद्ध पाण्याविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं 22 मार्च जागतिक जलदिनी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत गावातील ग्रामस्थ शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागानं जलदिंडीचं आयोजन करण्यात येऊन पिण्याच्या पाण्याचं स्रोत स्वच्छता करणं, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्ध करून देणं, तसंच पिण्याच्या पाण्याची सुविधा असणाऱ्या शाळांमध्ये टाकीचं व ग्रामपंचायतीच्या परिसराची स्वच्छता करणं, पाऊस पाणी संकलन तसंच पाण्याचा साठा वाढवण्यासाठी गाव परिसरात पावसाचं पाणी अडवणं याबाबत जनजागृती करण्यात येऊन जलप्रतिज्ञा घेण्यात यावी. 22 मार्च जागतिक जलदिन ग्राम पातळीवर साजरा करण्याचं आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र दिसले, ग्रामीण पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे व जिल्हा कक्षाच्या वतीनं करण्यात आलंय. वैजापुरात तालुका आरोग्य अधिकारी मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा दिवस निमित्त आशा वर्कर्ससाठी विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आलाय. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा योजना निमित्त येथील पंचायत समिती सभागृहात आशा दिवस आशा वर्कर्ससाठी विविध उपक्रम शुक्रवार रोजी आयोजित करून साजरा करण्यात आलाय. तालुका आरोग्य अधिकारी मार्फत या आशा दिनचं आयोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गुरुनाथ इंदुरकर यांच्या उपस्थितीत व जिल्हा आरोग्य समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ साहित्यिक दोंडीराम सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालाय. रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, गायन स्पर्धा, नाट्य स्पर्धा असे विविध कार्यक्रम या निमित्तानं घेण्यात येऊन विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. राजपूत यांनी ग्रामीण भागातील या आशा वर्कर्सचं काम हे जनसेवेचं काम असून ग्रामीण भागातील बाळाच्या जन्मापूर्वीपासून ते बाळ मोठं होईपर्यंतचं काम माता, बालसंगोपन, गरोदर महिला आरोग्य व काळजी, शिक्षण, कुटुंब कल्याण, जन्म मृत्यू नोंद, ग्रामस्थांचे सामाजिक प्रश्न, आरोग्यविषयक प्रश्न या सर्व बाबी हाताळाव्या लागतात. हे सर्व पाहता त्यांची ही सामाजिक सेवा म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा होय असं राजपूत यांनी म्हटलं आहे. डॉक्टर इंदुरकर यांनी देखील मार्गदर्शन केलं. आरंभी महिला शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आलं. प्रास्ताविक संचलन समन्वयक ज्योत्स्ना भगुरे यांनी केलं. आशा कार्यकर्ती मंगल गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केलं. सुनीता बागुल, अनिता पवार, सुवर्णा तुपे, मंगल बडक यांनी नाटिका सादर केली. या प्रसंगी माधव सिरसाट, भीमराव इंगळे यांनी सहभाग नोंदवला. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गुरुनाथ इंदुरकर यांनी मार्गदर्शन करून समारोप केला. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी ललित काठवटे, वैजापूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कला सादरीकरण विभागाच्या 49व्या नाट्य महोत्सवात गुरुवारी मानव कौल लिखित व विभागाचा विद्यार्थी सचिन तायडे दिग्दर्शित पार्क या नाटकाचं प्रभावी सादरीकरण करण्यात आलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कला सादरीकरण विभागाच्या 49व्या नाट्य महोत्सवात गुरुवारी दिनांक 20 मार्च रोजी मानव कौल लिखित व विभागाचा विद्यार्थी सचिन तायडे दिग्दर्शित पार्क या नाटकाचं प्रभावी सादरीकरण झालं. गाव पातळीपासून ते देश पातळीपर्यंत आणि देश पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जागेवरून जो वाद उफाळून आलेला आहे त्या वादावर हे नाटक प्रकाश टाकण्याचं काम करतं. शेवटी ज्या जागेसाठी भांडण असतं ती जागा रिकामीच पडते. आज ज्या गोष्टीसाठी आपण भांडतोय पार एकमेकांचा जीव घेण्यासाठी सुद्धा मागे पुढे विचार करत नाही, त्यापैकी कुठलीच गोष्ट आपण शेवटी सोबत घेऊन जाणार नाही असा विचार या नाटकामधून मांडला आहे. या नाटकात सौरभ मांडवकर, आकाश गुंजाळ, रोहन गहिरे, कुणाल तायडे, हर्षदा मंगलगी यांनी भूमिका साकारल्यात.
शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. संभाजीनगरात असेल राज्यातील तिसरं सी डॉपलर रडार, डॉक्टर भागवत कराड यांची माहिती. पालकांनी स्वतः वाचावं, मग मुलांवर वाचनाचे संस्कार करावे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं ग्रंथोत्सव प्रारंभ प्रसंगी प्रतिपादन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.